दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धाय. आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आज 1 जानेवारी अर्थातच शौर्य दिन, भीमा कोरेगाव. आणि या शौर्य दिनाच्या निमित्तानं आपण आज बुलढाणा शहरामध्ये या ठिकाणी काही लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण खरं तर आजचा शौर्य दिन उभ्या देशाला या ठिकाणी नवी प्रेरणा देणार आहे, दिशा देणार आहे. आणि याच अनुषंगानं आंबेडकरी चळवळ असेल, संविधानाची चळवळ असेल, एकंदरीत सामाजिक उत्थानाच्या चळवळीमध्ये ज्या व्यक्तिमत्वानं खरं तर उभं आयुष्य या ठिकाणी दिलं, अशा व्यक्तिमत्वासोबत आपण या ठिकाणी जुळण्याचा प्रयत्न करतो, त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. दर्शकांनो, खरं तर या आंबेडकरी चळवळीला या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक आयाम देण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलं, ते व्यक्तिमत्व ज्यांचं पूर्ण एज्युकेशन बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी अर्थातच मिलिंद कॉलेज नागसेन परिसरामध्ये झालं, ते कालकथित ॲडव्होकेट पी डी मोरे साहेब, ज्यांनी संपूर्ण आयुष्य या चळवळीसाठी दिलं. अर्थातच कोर्टामध्ये या ठिकाणी जजच्या समोर उभं राहणं असेल किंवा लोकांच्या गायनाच्या चळवळी असतील, अन्य अत्याचाराच्या चळवळी असतील, या ठिकाणी एक कार्यकर्ता आणि एक वकील, एक विधी तज्ज्ञ म्हणून या ॲडव्होकेट पी डी मोरे साहेबांनी या ठिकाणी उभं आयुष्य या ठिकाणी दिलं. पुढे त्यांचाच हा वारसा चालवणारी त्यांची 2 मुलं, जे एक पुन्हा वकिली क्षेत्रामध्ये होते ॲडव्होकेट या ठिकाणी संजय मोरे, आणि दुसरं जे नाव होतं खरं तर प्रशासनामध्ये राहून सुद्धा चळवळीशी कधीही काळीमोड न घेणारं, चळवळीला वेळोवेळी सगळ्याच प्रकारची मदत करणारे व्यक्तिमत्व, ज्यांचं नाव आहे इंजिनियर विजयजी मोरे. इंजिनियर विजय मोरे यांनी खऱ्या अर्थानं या आंबेडकरी चळवळी उभ्या बुलढाणा जिल्ह्यासाठी भरभरून सगळ्याच प्रकारचं योगदान दिलं. अनेक प्रकारचे जयंती महोत्सवाचे कार्यक्रम असतील, धम्म परिषदा असतील, सातत्याने या परिवारानं या समाजाला आंबेडकरी विचारधारेला पुढे नेत असताना या ठिकाणी आर्थिक योगदानासह सगळ्याच प्रकारचं सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. आणि आज भीमा कोरेगावच्या या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण या व्यक्तिमत्वासोबत या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नुकतेच या ठिकाणी प्रशासकीय सेवेतून ते इंजिनियर अभियंता म्हणून या ठिकाणी सेवानिवृत्त झाले, तरी सुद्धा या ठिकाणी ही नाळ चळवळीशी आंबेडकर विचारधारेची तुटलेली नाही. आणि पुढे एक प्रकारे आपण हे सगळं पुढे घेऊन जात असताना एकंदरीत आजचा भीमा कोरेगावचा इतिहास आणि या भीमा कोरेगावनं खऱ्या अर्थानं या आंबेडकरी चळवळीला जे काही या ठिकाणी मान सन्मान स्वाभिमान दिला, तो स्वाभिमान आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी मोरे साहेब, तुमचं लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या या विशेष कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. एकंदरीतच भीमा कोरेगावची चळवळ किंवा भीमा कोरेगावचा इतिहास काय वाटतं, कसा आहे? हा आपल्या महार जातीचा एक शौर्याचा इतिहास आहे. अच्छा. ही जात पहिल्यापासून ही शौर्य लढाऊ जात होती. या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून, त्याच्या अगोदरच्या काळापासून या जातीचं एक म्हणजे शौर्य, लढाऊ वृत्ती, आणि त्याच्यामुळे ते प्रत्येक वेळेस पुढाकार घेऊन लढाईत वगैरे पुढे राहायचे. तर या समाजाचा हा इतिहास हा पेशव्याच्या काळापासून आपल्या शिवाजी महाराजांनी पुढे चालत आला. आणि इंग्रजांनी यांचा एक प्रकारे लढाई बाणा ओळखला आणि त्यांना आपल्या याच्यामध्ये सैन्यामध्ये त्यांना भरती करून घेतलं होतं. आणि भीमा कोरेगावचा जो पेशव्याच्या सोबत इंग्रजांची लढाई झाली, त्या लढाईमध्ये जे 500 सैनिक होते, त्याच्यामध्ये महार हे बहुसंख्येने होते. त्याच्यामध्ये धनगरे होते, मुसलमान होते, मराठा होते, पण बहुसंख्येने मराठा होते, तर आपले महार होते. तर या महारांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याच्या सोबत अतुलनीय शौर्य दाखवून एक 28,000 जे पेशव्याचं सैनिक होतं त्यांचा पराभव केला भीमा कोरेगाव इथं. तर त्या संदर्भामध्ये एक मोठा आपला त्यांनी स्तंभ जो उभारला, तर जे मृत्युमुखी पडले, जे तिथं हुतात्मा झाले किंवा त्या संघर्षामध्ये त्यांना मृत्यू आला, तर त्यांचं ते एक नावं तिथं आठवण म्हणून कोरलेले आहेत. आणि हे कोरल्यानंतर हा आपली लढाऊ जात आहे, ही संघर्षवाली जात आहे, तर बाबासाहेब आपल्या लोकांना किंवा तुम्ही लढाऊ जातीचे आहेत, हा एक पुरावा म्हणून तुम्ही तिथं या. आणि याच्यामध्ये तुमची जी ज्या पद्धतीने तुम्हाला एक त्याचा अभिमान वाटला पाहिजे, तर याच्यासाठी बाबासाहेबांनी सुद्धा तिथं भेट दिलेली आहे. आणि ज्या इंग्रजांनी नंतर आपली पलटण म्हणजे दुसऱ्या महाविद्यामध्ये आपली महार रेजिमेंट तयार केली होती आणि ती रद्द केली होती, नंतर त्यांनी कॅन्सल केली होती, तर ती पुन्हा पुनर्जीवित बाबासाहेबांनी 1941 करायला लावली. तर ही भीमा कोरेगावला बाबासाहेबांनी जी भेट दिली, त्याचीच प्रवृत्ती म्हणजे ती पुढची आपली महार रेजिमेंट आलेली आहे. तर हा आपला शौर्याचा इतिहास आहे, शौर्य करणारी जात आहे, लढाऊ जात आहे. तर ही भीमा कोरेगावचा एक जबरदस्त इतिहास आहे आणि तो लोकांसमोर आपण पुढे राहायला पाहिजे.
दर्शकांना आपल्या सर्वांना माहितच असेल, खरं तर 2010-11च्या आधी भीमा कोरेगावच्या त्या विजयी स्तंभाला मानवंदना देण्यासाठी खूप अल्पसंख्य लोक त्या ठिकाणी यायचे, हजार लोक यायचे. परंतु ज्यावेळेस लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजननं पहिल्यांदा भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये या विजयी स्तंभाला मानवंदना देता असताना या ठिकाणी त्याला हायलाईट केलं, त्याचा इतिहास जगासमोर वेगवेगळ्या मान्यवरांना, विचारवंतांना, इतिहासकारांना सोबत घेऊन तो बाहेर काढला, जगासमोर आणला आणि त्याच्या लागलीच पुढच्या वर्षापासून या ठिकाणी लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी गर्दी व्हायला लागली. आपण पाहताय आज 40 लाखाच्या पेक्षा जास्त लोक भीमा कोरेगावला उभ्या महाराष्ट्रातनं नव्हे तर देशभरातनं, वेगवेगळ्या राज्यातनं या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतात आणि तो इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की एवढ्या कमी संख्येच्या लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येच्या लोकांना खऱ्या अर्थानं कसं पराभूत केलं असेल. कारण ही लढाई खऱ्या अर्थाने एक लढाई नव्हती, तर ही खऱ्या अर्थानं धर्माची असणारी जी काही गुलामगिरी होती, त्या गुलामगिरीच्या विरोधामध्ये असणारी ही लढाई होती. ही लढाई खरं तर आपण पाहता की खऱ्या अर्थानं कुठल्या तरी एका प्रवर्गाला, कुठल्या तरी मानवांना या ठिकाणी दाबून ठेवणं, गुलामीमध्ये ठेवणं आणि अशामधून खऱ्या अर्थानं एक नवीन प्रेरणा घेऊन जी काही लोक पुढे येतात आणि गुलामीला खऱ्या अर्थानं मोडीत काढण्याचं काम करतात, हा तो इतिहास आहे. आता आपण पाहतो मोरे साहेब, खरं तर या भीमा कोरेगावला दरवर्षी लाखोच्या संख्येनं संख्या वाढती आहे. पण येणारा हा आंबेडकरी समाज असेल किंवा हा बहुजन समाज असेल, ज्यामध्ये आदिवासी लोक येतात, आता ओबीसीचे लोक सुद्धा या ठिकाणी बघण्यासाठी येत आहेत किंवा अभिवादन करण्यासाठी येत आहेत, ही असणारी लाखोच्या संख्येची लढाई, जी संख्या आहे, ही मतदानाच्या पेटीमध्ये आपल्या लोकप्रतिनिधीसाठी किंवा खऱ्या अर्थानं समाजाला आंबेडकरी विचार देणाऱ्या लोकांसाठी काय या ठिकाणी पडत नाहीये. सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्या आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी समाज म्हणला तर एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये हा 7 ते 8% आहे. बरं. आणि 8% लोकसंख्येवर तुम्ही आमदार, खासदार निवडून आणू शकत नाही. हे तुम्हाला युती किंवा आता विदर्भामध्ये आमची संख्या जबरदस्त आहे आपली, म्हणजे अकोल्यामध्ये 20% आपण आहे, बुलढाण्यामध्ये तुम्ही 15-16% पर्यंत येतात आणि विदर्भामध्ये बुद्धांची संख्याही जास्त आहे. तरी तुम्हाला युती केल्याशिवाय, कोणाला तरी सोबत घेतल्याशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही. तर युती योग्य तऱ्हेने झाली पाहिजे. आणि काय होतं की आंबेडकरी समाजाला दुसरा समाज वोटिंग करायला सहसा तयार होत नाही. आणि विदर्भामध्ये आपल्या समाजाने एखाद्या चांगल्या ठिकाणी जर युती केली तर आपले चांगले लोक निवडून येऊ शकतात. आणि हा जो काळ आहे हा युतीचा काळ आहे, एका समाजावर आपण निवडून येऊ शकत नाही. राहिला आपला जो गुलामीचा जो काळ म्हणतो आपण, तो हा विदर्भामध्ये कधीही गाडगं, मडकं किंवा झाडू ही आपल्या लोकांना कधी म्हणजे नव्हतंच. म्हणजे जो मग हे भोगलं पश्चिम महाराष्ट्राच्या किंवा तिकडच्या लोकांनी. विदर्भामध्ये नागपूर हा सदन समाज आहे आपला, नागपूर, चंद्रपूर, गड हा जो भाग आहे किंवा इकडे याच्याकडे जमिनी होत्या आपल्या लोकांकडे, तर हा जो काही प्रकार झाला हा तो पुण्याच्या आजूबाजूला घडलेला आहे. पेशव्याच्या नाही, पेशव्याच्या आधिपत्याखाली सगळ्या ठिकाणी नाही झाला. पेशव्याच्या काळामध्ये सुद्धा आपले सैनिकामध्ये लोक होते. बीडला ज्यावेळेस निजामाचं जो युद्ध झालं, खरड्याच्या लढाई जी होती, त्यावेळेस ते पटवर्धन ब्राह्मण होते आणि तो जो तळ होता आपला, तुम्ही जे छावणी, तर सिद्धनाथ महाराजची छावणी होती, तर त्या छावणीचा तो जवळ लावल्यावर मराठा सैनिक त्या ह्याच्याकडे गेले, बाजीराव पेशव्याकडे, आपल्या माधवराव पेशव्याकडे, जवळ कस काय तंबू लावला. तर त्यावेळेस ते पटवर्धन नावाचे ब्राह्मण सरदार होते, त्यांनी स्पष्ट सांगितलं ही लढाईची पंगत आहे, इथं जातपात काहीच नाही. तर हे पेशव्याच्या काळामध्ये सुद्धा सिद्धनाथ महाराज पेशव्याकडून होते त्या लढाईमध्ये. तर हा जो विषय आहे, हा गुलामीचा जो विषय अत्यंत घाण, तो फक्त त्या एक पुण्याच्या पुरता मर्यादित आहे. तर आपला समाज हा इकडे मराठवाड्यापेक्षा विदर्भामध्ये सुदृढ आहे. आपण तिथं गेल्यानंतर आपण लढाऊ समाज आहे, आपण कोणाच्या सोबत युती योग्य तऱ्हेने केली पाहिजे, तर आपले लोक निवडून येऊ शकतात आणि तुम्ही सत्तेत येऊ शकता. पेशव्याच्या विरोधातला संघर्ष आणि आज सत्तेच्या विरोधातला संघर्ष, यासाठी आता आपली काय भूमिका असली पाहिजे? आता नेहमी सतत संघर्षात असून त्याच लोकांसोबत आपल्याला राहावं लागतं. हीच मंडळी आहे, त्या मंडळी सोडून तुम्ही दुसरीकडे कुठे जाणार? तुम्हाला जर त्यांच्याकडे जायचं असेल, सत्तेत जर जायचं असेल, तर तुम्हाला योग्य पद्धतीने वाटा, फुले शाहू आंबेडकर विचारसरणीचा कोण जवळचा आहे त्याच्यासोबत योग्य तऱ्हेने वाटा घेऊन आपण युती केली पाहिजे आणि समाज सगळा एक आला पाहिजे. याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे, सगळ्यांना एक केलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस एक होसाल त्यावेळेस तुमच्याशी युती बरोबर होईल. नाही तर मग तुम्हाला काहीच वाटा मिळत नाही, मग तुमचा वापर केला जातो, चाहो तुम्ही वेगळे उभे राहा आणि एकही माणूस निवडून येत नाही. कारण दुसरा समाज आपल्याबद्दल इतका त्या विषय झालेला आहे की आपल्या समाजाला मतदानच करत नाही ते लोक.
तो घडवून आणण्यात फार वेळ लागतो. त्यामुळे सगळ्यांना पहिल्यांदा एक करणे, त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा प्रकाश आंबेडकर साहेबांनी उचलायला पाहिजे. त्यांनी तो भाग घेतला पाहिजे आणि सगळ्याला एक करून मग नंतर युती आणि ते तडजोडी केल्या पाहिजे. त्याच्यामध्ये आपले सगळे लोक निवडून येतील. तशी मोरे साहेब खरं तर सामाजिक चळवळी करत असताना त्या राजकीय सत्तेकडे कशा घेऊन जाता येतील? राजकीय सत्तेकडे राजकीय सत्ता ही आवश्यकच आहे. राजकीय सत्तेशिवाय कोणताही चाबी जी आहे सत्ता आपल्या विकासाची ती खुलत नाही. त्याच्यामुळे मग आता यावेळेसच विषय असा आहे की आता तुम्ही एक तर रिपब्लिकन पार्टी बाबासाहेबांनी काढली, म्हणजे बाबासाहेबांच्या मृत्यूनंतरच ती पक्ष स्थापन झाला तो. त्याच्या अगोदर शेड्यूल कास्ट फेडरेशन ते वेगळं होतं. तर याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून आता सगळ्यांनी आपण एकत्रच व्हायला पाहिजे. जेवढे आपले समाजामध्ये जे विचारवंत आहेत, वकील आहेत किंवा इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, हे सगळ्यांनी मिळून त्याच्यानंतर जे सामाजिक चळवळीमध्ये ज्यांनी आतापर्यंत योगदान दिलं, ज्या लोकांनी लाठ्या खाट्या खाल्ल्यानंतर कुठेही असो, या सगळ्यांनी एक होऊन एक पक्ष एक झेंडा करायचा आणि चांगल्या लोकांशी युती करून आपण सत्तेत जायचं. आणि सत्तेचं राजकारण हाती आल्याशिवाय कोणती विकासाची चाबी खोलत नाही, हे लक्षात घ्या. आता आपण पाहतो खरं तर सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये सगळं आजची जे तरुण आहे, आंबेडकरवादी विचाराचे युवक असतील, जे 14 एप्रिलला डीजेच्या माध्यमातून बाहेर येतात, अशा शौर्यदिनाच्या निमित्तानं बाहेर येतात, ह्या तरुणांना खऱ्या अर्थाने एक चांगली दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून, आंबेडकरी विचार देण्याच्या दृष्टिकोनातून काय नियोजन भविष्यासाठी असलं पाहिजे? बाबासाहेबांनी सगळ्यात अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला जर पुढे काही जायचं असेल तर जातीवतेचं माहेरघर जे आहे ते खेडे, कोणचं असू द्या, तर तुम्ही हे खेडे सोडा. आता जे बाबासाहेबांनी जे सांगितलं, ज्यांनी ज्यांनी खेडे सोडले, जे बुलढाण्यात गेले, औरंगाबादला गेले, कोणी नागपूरला गेलं, कोणी मुंबईला गेलं, आज लक्षात घ्या त्यावेळेस त्यांनी तिथं संघर्ष केला, थोडा कामाला लागले, कुठं काहीतरी मिस्त्री काम केलं. आज त्यांची मुलं नोकऱ्यावर गेले, अधिकारी झाले, बंगले झाले, ते पुढे गेले. आणि खेड्यामध्ये आजही जातीवादीचं एवढं विषारी आहे की आपले मुलं, तरुण मुलं शिकतात, त्या खेड्यात राहतात आणि पत्ते दारू हे व्यसनाधीन होतात. त्यामुळं त्यांनी पहिल्यांदा प्राधान्यानं की जेवढ्या लवकर होत असेल तर खेडं सोडलं पाहिजे, खेड्याचा त्याग केला पाहिजे, सिटीकडे गेला पाहिजे, शहराकडे गेलं पाहिजे, तरच त्याचाही विकास होईल. आणि त्याचा विकास झाला म्हणजे समाजाचा विकास होईल. दर्शकांनो, खरं तर महात्मा गांधीचं तत्व होतं की चला खेड्याकडे. काय त्या खेड्यात होता गावगाडा. गावगाड्यामध्ये होते बलुतेदार, आलुतेदार, आणि या आलुतेदार बलुतेदाराच्या माध्यमातून तिथे जात पोचल्या जायची. विविध प्रकारचे लोक त्या ठिकाणी जातीला प्राधान्य दिल्या जायचे. जातीच्या परते त्या ठिकाणी स्वतःची कामाची बांधणी केलेली असायची. आणि त्यात असणारा हा खरं तर शूद्र आणि अतिशूद्र प्रवर्गामध्ये मोडणारा आमचा हा महार समुदाय. आणि म्हणून या तत्वज्ञानाच्या विरोधात जाऊन बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशामध्ये शिकायला गेले आणि तिथे त्यांनी हे स्वतंत्र वातावरण पाहिलं, तिथे कुठल्या प्रकारचे बंधनं नाही आहेत, तिथे लोक शिकायला मोकळी आहेत, तिथे लोक प्रगती विकास करायला मोकळी आहेत. बाबासाहेबांना प्रश्न पडलाय की मग हे या देशातच का? म्हणून गावखेड्यामध्ये विखुरलेला हा देश खऱ्या अर्थानं का आजही जातीवादाचे चटके सहन करतोय, का हा समाज गुलामीमध्ये जगतोय? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर समाजाला आवाहन करतात की चला शहराकडे. आणि मोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शहरात खऱ्या अर्थानं विकास होतो आहे. शहरात कुणी कुणाची जात विचारत नाही. तुमचं स्किल, तुमचं कौशल्य त्या ठिकाणी जर तुम्ही पणाला लावत असाल तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारची संधी त्या ठिकाणी दिल्या जाते. आणि म्हणून आज भीमा कोरेगावला विजयी स्तंभाला मानवंदना अभिवादन देत असताना हे मनामध्ये या ठिकाणी ठरवून टाका की आम्हाला आमचं गाव सोडलं पाहिजे. आणि गाव सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हाला शहराकडे वळलं पाहिजे. आणि तिथे आमच्यामध्ये असणारं जे काही स्किल आहे, कौशल्य आहे, ते या ठिकाणी विकसित केलं पाहिजे. हा एक चांगला संदेश आजच्या या इंटरव्ह्यूच्या निमित्तानं या ठिकाणी इंजिनियर विजयजी मोरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी येत आहेत. मोरे साहेब, खरं तर आता महत्वाचा मुद्दा आहे की आपण पाहतोय की बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या भारतीयांना हक्काधिकार दिलेत. मताधिकार सुद्धा सगळ्यांना सारखा समान दिलाय. आज आपण पाहतो जर इथला दलित, इथला ओबीसी आणि इथला भटका विमुक्त किंवा ज्याला आदिवासी म्हणतो, हा समुदाय अल्पसंख्याकासह जर एकत्र येत असेल तर आजचं जे गणित आहे 15% भोवती जे राजकारण फिरतं आहे, हे बदलायला वेळ लागू शकते का नाही? सगळ्यात अगोदर आपल्या आंबेडकरी समाजाला पुढाकार घेतल्याशिवाय, आता ओबीसी समाज तर इतका म्हणजे आता तो इतका पिछाडलेला आहे की अभ्यासात कमी, त्याच्यामध्ये त्यांचा जो धंद्यावर जी मंडळी होती त्याही धंद्यावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. तर हा हिंदू धर्माच्या मानसिकतेचा एक प्रतिपाक म्हणजे ओबीसीच्या डोक्यावर प्रचंड पकडा पडलेला आहे. त्यांना त्याच्यातून बाहेर काढणं अत्यंत अवघड आहे. तर सगळ्यात अगोदर पहिल्यांदा आपण आपला विकास केला पाहिजे. कारण आज महाराष्ट्रामध्ये नंबर 2 मध्ये जर मराठ्यानंतर किंवा ब्राह्मणानंतर जर शक्ती असेल, विद्वान लोक असतील की साहित्यिक असतील किंवा पैसा असेल तर तो बुद्ध समाजाकडे.
फक्त खेड्यातल्या मंडळीने फक्त आता तो पुढे आल्यानंतर आपल्याला 1 नंबरमध्ये जायला अजून काही जास्त काळ लागत नाही. खेड्यातल्या मंडळीने ते सोडलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता, तुम्ही पुढे गेल्यानंतर जे पाठीमागे राहतील ते तुमच्या पाठीमागे येतील. आणि त्यामुळे ओबीसी समाजाला आता सुधारण्याकरता आपण प्रयत्न बिलकुल करू नये. आपण आपला विकास केला पाहिजे, आपण आपल्या पद्धतीने पुढे गेलं पाहिजे आणि आपलं पाहिल्यानंतर ते पुढे येतील की चला आपण ज्यांना आपण वापरून घेतलं ते आज शिक्षणामुळे कुठे गेले, आपण सुद्धा त्यांच्या पाठीमागे गेलं पाहिजे. अंधश्रद्धेच्या गुलामगिरीतून आपण बाहेर पडलं पाहिजे, हे महत्वाचा विषय. बाबासाहेबांना आपल्याला नवीन ड्रेस दिला, आता आपण लोकांना नाही म्हणायला पाहिजे की बाबा मी जुना कपडा तू काऊन घालून राहिला. आपण आपलाच कपडा, आपण आपला ड्रेस चांगला ठेवला पाहिजे. आपण आपल्या बुद्ध धर्माला जो बाबासाहेबांना दिला त्याच्याच पद्धतीचं आपण पालन केलं पाहिजे. हे पालन करून जर खेड्यातली मंडळी, जो आपण पुढे गेलो, समजा आम्ही अधिकारी झालो, आम्ही खेड्यातल्या मंडळीला पुढे आणलं पाहिजे. ती मंडळी ज्या सगळी पुढे येईल आणि त्यांची जर प्रगती झाली ती पाहून बाकीची मंडळी समोर येईल. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण त्यांच्यापर्यंत कितीही डोकं फोडलं तर तो समाज सुधारणार नाही. तो पगड्याखाली आहे, अंधश्रद्धेखाली आहे. ते तुमची ज्यावेळेस प्रगती पूर्ण होईल त्यावेळेस तो तुमच्या पाठीमागे येईल आणि तुमच्या पद्धतीने तो वागल. तर त्यामुळं आपला व्यर्थ वेळ त्यांच्यासोबत घालवू नये अशी आपली माझी स्पष्ट विनंती. मोरे साहेब, खरं तर आपण पाहतो या ठिकाणी की समाजामध्ये आंबेडकरी विचारधारेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी अस्तित्वात आहेत. सांस्कृतिक चळवळ आहे, साहित्याची चळवळ आहे, राजकीय चळवळ आहे. आणि म्हणून या सगळ्या चळवळी यशस्वी करायच्या असतील तर मला वाटतंय सामाजिक प्रबोधन महत्वाचं की सत्ता संपादन महत्वाचं, याला प्राथमिकता तुम्ही कशाला देणार? साहेब, सामाजिक प्रबोधन आणि सत्ता ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. सत्ता असली तर तुमच्याजवळ म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात आणि समाज प्रबोधन तर पाहिजेच. तर आता आपल्या समाजानं जिथं सत्ता मिळेल तसा प्रयत्न केला पाहिजे, सत्ता मिळवलीच पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं संघाची मंडळी किंवा ब्राह्मण मंडळी सगळ्या पक्षात आहेत, कोणी बीजेपीत आहे, काँग्रेसमध्ये, रिपब्लिकन मध्ये आठवले साहेबांसोबत आहेत, प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत ब्राह्मण मंडळी आहेत. तसं आपण आपल्याला नाही जमत तर सगळीकडे जा, सत्तेत जा. आणि ज्यावेळेस आपलं धार्मिक काम, सामाजिक काम येईल तर जसं त्या पद्धतीने तो मंडळी एकत्र येते तर त्यांचे गुण घ्या आणि आपण सगळे एकत्र आले पाहिजे एका कार्यक्रमासाठी. तर कोणताही आपला धार्मिक असो, सामाजिक कार्यक्रम असो, आपण राजकारणामध्ये तुम्हाला जिथं शक्य होईल, जिथं मिळेल सत्ता, तिथं आपण सगळ्यांनी तो सत्तेचा वाटा घेतला पाहिजे. फक्त आपलं सामाजिक आणि धार्मिक या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी आपले राजकीय ते हवे बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे, एवढं. आता भविष्यामध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकामध्ये आपली भूमिका अतिशय महत्वाची राहणार आहे. पण एकंदरीत आपण पाहतो की सातत्यानं मांडणी होते की संविधान धोक्यात आहे. एक कोणीतरी उठतो आणि संविधान धोक्यात आहे, परंतु त्या संविधानाच्या दायऱ्यामध्ये इथले इलेक्शन किंवा निवडणुका होत राहतात आणि त्या पद्धती रिझल्ट पण हातात येतात. आणि म्हणून ही जी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किंवा ही जी प्रक्रिया होते आहे, एकंदरीत आता आपण कशी मांडणी कराल? संविधान धोक्यात आहे का नाही? साहेब, संविधान बिलकुल धोक्यात नाही. बाबासाहेबांनी विनाकारांची अफवा पसरवतात, संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे. संविधान कोणी बदलूही शकत नाही, संविधानावर कोणी हल्लाही करू शकत नाही. संविधान एवढा लिखित आहे, त्याचे मूलभूत कायदे आहेत, काही जे नियम आहेत ते बदलण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही आणि संसदेला नाही. त्यामुळे काय होतं, पुष्कळ संविधान धोक्यात आहे. आणि संविधान धोक्यात आहे म्हणून कोणचा समाज उठतो? आपला समाज उठतो. आणि प्रत्येक आता मला काही जण आपले सांगतात, काही लोक, अरे तुमच्यावर होतं काय, समोरच्या वेळेस 100 एकर जमीन होती, तुझ्याकडे काहीच नव्हतं, तुझं जाणार काय? तुझं मग तुझं काय जाणार आहे? काहीच नाही. जाईल तर त्याचं जाईल. पण संविधान ज्याच्यासाठी आहे तो कोणीच भांडत नाही. कुठेही उठलं की आपलीच मंडळी संविधानाबद्दल मोर्चा घेते, कार्यकर्ते गोळा करतात. आता कालच मी एक आमची मंडळी होती मेहकरकडची, आम्ही त्यांना सांगितलं की संविधानाचा तुम्ही कार्यक्रम घेऊन ठीक आहे, पण तो घेत असताना हे संविधान सगळ्यासाठी, त्यांना घेऊन द्या कार्यक्रम, तुम्ही पाठिंबा करा. आपणच कार्यक्रम घ्यायचा, आपलेच वक्ते, आपलाच खर्च, त्यांना उभं करा, तुम्ही कार्यक्रम घ्या. संविधान काय आहे ते त्यांना समजून सांगू द्या. तर हा विषय झालेला, संविधान कुठेही धोक्यात नाही आणि ते धोक्यात येऊही शकत नाही. आणि संविधानाचा फायदा जसा आपल्याला आहे, बाकीच्या समाजाला सगळ्यात जास्त झालेला आहे. तर संविधान हे त्यांना समजून घेऊ द्या. संविधान कधीही धोक्यात येणार नाही आणि कोणी त्याला हातही लावू शकणार नाही. त्या सगळ्या अफवा आहेत. दर्शकांनो, खरं तर ही सडेतोड मांडणी या ठिकाणी इंजिनियर विजय मोरे यांच्या माध्यमातून होते. खरं तर हे व्यक्तिमत्व अशा चळवळीतनं, अशा घराण्यातनं किंवा अशा वारसातनं आलेले आहे की जो वारसा कालकथित ॲडव्होकेट पी डी मोरे साहेबांनी पोचला, जपला आणि पुढे नेण्याचं काम केलं. आणि तोच वैचारिक विचार वारसा अतिशय सडेतोड मांडणी या ठिकाणी होते. कारण आपण होला हो म्हणणारी माणसं नाही आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. आणि म्हणून आपण
ज्या ज्या लोकांना याची जाणीव होते आहे त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे जाणून घेतलं पाहिजे की आम्हाला कोणत्या दिशेला जाणं आज काळाची गरज आहे. आणि म्हणून आज भीमा कोरेगावच्या शौर्य दिनाच्या निमित्तानं आपल्या त्या शूरवीर महारांना, त्या स्वाभिमानी पराक्रमी योद्ध्यांना तुम्ही जेव्हा या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी देताय किंवा त्या ठिकाणी त्यांना सॅल्यूट करताय, पण आज आपल्याला खऱ्या अर्थानं कुणासोबत लढायची नाही हातामध्ये तलवारी घेऊन, कारण आम्ही बुद्धाचे सुद्धा विचारधारा या ठिकाणी पुढे नेणारे लोक आहोत. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आमच्या हातात जर शस्त्र असेल जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे ते आहे शिक्षणाचं आणि सोबतच संविधानाचं शस्त्र. म्हणून त्याला शाबूत कसं होता येईल, त्याला पाजळून कसं ठेवता येईल, वेगवेगळ्या प्रकारचे अनेक नॉलेज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विषय या ठिकाणी हाताळून आम्हाला प्रगल्भ कसं होता येईल ही दिशा आम्ही या ठिकाणी निश्चित केल्या गेली पाहिजे. आणि म्हणून आजच्या या मैत्री संवाद कार्यक्रमामध्ये भीमा कोरेगावच्या या शौर्य दिनाच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत जुळलेलं व्यक्तिमत्व या ठिकाणी इंजिनियर विजयजी मोरे साहेब, ज्यांना आपण जाणून घेतोय. आणि म्हणून मी एक प्रश्न या ठिकाणी पुन्हा विचारतो मोरे साहेब तुम्हाला. खरं तर आंबेडकर चळवळ या ठिकाणी आधीची आंबेडकरी चळवळ आणि आजची आंबेडकरी चळवळ, आधीचा आंबेडकरी युवा आणि आजचा आंबेडकरी, तुम्ही नामांतराची चळवळ अनुभवली, तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी अनुभवल्या आणि त्या अनुभवत असताना काय फरक जाणवतोय तुम्हाला? साहेब, आधीची आंबेडकरी चळवळ मी लहानपणापासून पाहतो. तर आधी जे आपले प्रश्न होते जे सुटलेले नव्हते त्याकरता समाज हा पैसे स्वतः खर्च करून नक्की कार्यक्रमाला यायचा, आंदोलनात उतरायचा. त्यावेळेस कितीक वेळ दलित पॅन्थर असो, जेलमध्ये जाणे, कधी कुणी म्हणजे घरदार, त्या काळामध्ये स्वतःच्या घरदारावर तुळशीपत्र ठेवून लोकांनी काम केलेले. आज कोणत्या प्रश्नासाठी भांडाव तो प्रश्न आता समोर नाही. नक्की आता फक्त एवढाच प्रश्न राहिला आपल्या लोकांपुढं की आता आंदोलनापेक्षा शिक्षणाकडे वळणे, खेडे सोडणे आणि त्याच्यातून तुम्हाला कारखान्यात जा, कोणत्या कामाला जा, तो काम करणे. हा एक महत्वाचा आता प्रश्न आपल्याकडे समोर राहिलेला आहे. आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्नामध्ये पटकन आता तुम्हाला खेड्यापाड्यामध्ये जातीवाचक शिवीगाळ कोणी करू शकत नाही. त्याच्याही नंतर तुम्ही जर खेडे सोडले तर जातीवादाचा प्रश्न संपुष्टात येईल, हा आपल्यावर आधारित आहे. आणि जी पहिली आंबेडकरी चळवळ होती त्यावेळेचे जे प्रश्न होते ते आपल्या गारांडाचे प्रश्न राहायचे, हक्काचे प्रश्न राखायचे, जगण्याचे प्रश्न होते आणि त्याच्यातून संघर्ष निर्माण व्हायचा. तर आताच्या जुनी जी आंबेडकरी चळवळ होती, नामांतरासाठी आपला संघर्ष झाला, जमिनीसाठी आपला संघर्ष झाला, आर्थिक कारणासाठी संघर्ष झाला. आता सगळे दालनं खुले आहेत. बरोबर. त्यामुळे युवकांनी जास्त कोणत्याही प्रकारे आता आंबेडकरी चळवळ जर राबवायची असेल किंवा आपल्याला पुढे संघर्ष करायचा असेल तर आर्थिक ही बाजू पहिल्यांदा आपली मजबूत झाली पाहिजे. आणि आर्थिक बाजू ही मजबूत असली तर तो पुढे संघर्ष करू शकतो. तर खेडे सोडून पहिल्यांदा आर्थिक बाजू मजबूत होण्याकरता युवकांनी खेडे सोडलं पाहिजे, शहराकडे वळलं पाहिजे, शिक्षणाकडे वळलं पाहिजे आणि तुमची आर्थिक बाजू मजबूत झाल्यानंतरच चळवळीत उतरलं पाहिजे. त्यामुळे ती जी आर्थिक बाजू तुमची मजबूत असली तर तुम्ही विकल्या जाणार नाही तर मग तुम्हाला प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की तुम्हाला पैसे देऊन विकत घेतल्या जातं आणि हा विकल्या जाणारा समाज असा तो ठपका पडतो. त्यामुळे आता चळवळी जर करायची असेल तर ज्याची आर्थिक बाजू मजबूत त्याने त्या चळवळीत उतरलं पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. दर्शकांनो, खरं तर हा सडेतोड विचार आहे बाबासाहेबांचा. म्हणजे उपाशी पोटी असणारा कार्यकर्ता चळवळीला न्याय देऊ शकत नाही. उपाशी असणारा कार्यकर्ता पोट भरण्याच्या दृष्टिकोनातून लाचार होत असतो आणि मग तो कुणाचा तरी गुलाम होत असतो. आणि असे गुलाम झालेले कार्यकर्ते चळवळीला, सत्य विचारधारेला या ठिकाणी पुढे नेऊ शकत नाही किंवा ते वास्तविकतेमध्ये त्याला उतरवू शकत नाही. आणि म्हणून हाच विचार आहे की आपण कार्यकर्त्यांनी पहिल्यांदा पोटाची खळगी भरली पाहिजे, परिवाराला सक्षम केलं पाहिजे आणि मग दोन पैसे या ठिकाणी आम्ही उभे करत असतात तर मग चळवळीसाठी दिले पाहिजे किंवा वेळ दिला पाहिजे. आणि म्हणून चळवळी या ठिकाणी सक्रिय करायच्या असतील तर आपण जाणून घेतो. खरं तर आजचा हा भीमा कोरेगावचा जो शौर्य दिवस आहे हा आपण साजरा करतोय, अभिवादन करतोय या ठिकाणी. परंतु हे करत असताना हा शौर्य दिन साजरा करायचा आहे का काही सम्यक संकल्प करायचा आहे, काय वाटतं मोरे साहेब? नाही, संकल्प म्हणजे आता हा असा प्रश्न टाकला की जबरदस्त की संकल्प म्हणजे आपण एकच केलं पाहिजे की आपण शूर लढवय्या जातीचे म्हणजे आपले पूर्वज आहे त्याचे आपण वंशज आहे. आपण झुकणारे लोक नाही, आपण लढाया करून आपल्यावरचा अन्याय अत्याचार मिटवणारे लोक आहोत. तर सगळ्या युवकांना हेच आहे की आपण लाचार नाही, आपण संघर्ष करणारे आणि संघर्षामधून आपण सगळ्यांना म्हणजे तेही एकी करून, त्यावेळेस लोकांची एकी होती त्यामुळे सगळ्यांनी एक होऊन अन्याय अत्याचार याच्याविरुद्ध संघर्ष करून शिक्षण घेऊन पुढे गेलं पाहिजे. हाच म्हणजे त्या आपल्या भीमा कोरेगावचा संदेश आहे. दर्शकांनो,
आपल्या सोबत जुळले होते या ठिकाणी इंजिनियर विजयजी मोरे साहेब. आजच्या भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या दिवसाच्या निमित्तानं खरं तर तमाम तुम्हा लॉलमुद्दा टीव्हीच्या दर्शकांना एक नवा संदेश, एक नवीन मेसेज या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलेला आहे. कारण हे व्यक्तिमत्व अशा परिवारातून आलेलं आहे, अशा संघर्षातून आलेलं आहे की त्यांच्या पूर्वजांनी ॲडव्होकेट कालकथित या ठिकाणी PD मोरे साहेबांनी खूप मोठा संघर्ष झेलला, चळवळ जगली, चळवळ तगवली आणि चळवळ पुढे नेण्याचा अट्टहास केला. त्याचाच परिपाक हा आहे की आज उभ्या बुलढाणा जिल्ह्याला, या विदर्भाला या ठिकाणी इंजिनियर विजय मोरेच्या माध्यमातून एक नवी दिशा या ठिकाणी मिळते आहे. आणि सगळ्याच कार्यक्रमासाठी भरभरून सहकारी योगदान आणि त्यांचं मदत या ठिकाणी राहते आहे. मोरे साहेब, आपण खरंच अतिशय किमती वेळ या ठिकाणी लॉलमुद्दा टीव्हीच्या विशेष कार्यक्रमासाठी दिलात, आपण आपल्यासोबत जुळलात, त्याबद्दल आपलं विशेष धन्यवाद. तर दर्शकांनो, बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकर ड्राईव्ह चॅनल, ज्याचं नाव आहे लॉलमुद्दा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन विकास जीवनेसह हा भीमा कोरेगाव शौर्य दिनाचा विशेष कार्यक्रम सुरू आहे. अजून आपण भेटतोय काही नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी,